हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 2 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. कुल्फीला किडनॅप करणं आणि मग कान्हाने तिला वाचवणं हा सगळा सरकारचाच प्लॅन होता. सरकारने एक जबरदस्त प्लॅन बनवला होता आणि मग त्यापेक्षा मोठा ट्विस्ट आला आणि तो म्हणजे कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस्कर आपल्या आईला अपर्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला डॉक्टरांकडून चेक करून घेण्यासाठी. आणि त्याच वेळेस तेथे सखी पोहोचली आणि सखी आणि अपर्णा या दोघींची भेट झाली आहे. अपर्णा खूप घाबरलेली होती. तेव्हा सखीने विचारलं, तुम्ही कोणाबरोबर आला आहात? तर अपर्णाने सांगितलं कान्हा. आणि हे ऐकून सखीला जबर धक्काच बसलाय. आणि त्याच वेळेस कान्हा हा आपल्या कबीर किर्लोस्करच्या रूपात तेथे आला. मग सखीला कान्हाचं खरं रूप समजणार का? तोच कबीर किर्लोस्कर आहे हे समजणार का? अपर्णा कान्हाची आई आहे हे समजणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी गौतमला म्हणते, गौतम काका चल आपण कुल्फी किडनॅप झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करूया. तर गौतम त्यासाठी नकार देतो. सखीला जबर धक्काच बसतो. सखी म्हणते, काका तुला समजतंय ना तू काय बोलतोय? आपली कुल्फी किडनॅप झाली आहे. कुल्फी गुंडांनी तिला पकडून नेलंय. चल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करूया. पण गौतम त्यासाठी नकार देतो. सखी त्याचा हात पकडते तर गौतम तिचा हात सुद्धा सोडवतो. सखी म्हणते, काका मला कळतंय तुला जबर धक्का बसलाय. तुझी मनस्थिती ठीक नाहीये. पण सध्या आपण घाबरायला नको. चल तू माझ्याबरोबर, मी तुझ्याबरोबर आहे. आपण सखीबद्दल पोलीस तक्रार करूया. तर लगेचच गौतम पुन्हा एकदा नकार देतो. नाही सखी, पोलीस तक्रार करायची गरज नाहीये. त्यामुळे सखीला जबर धक्काच बसतो. तर सरकार चिडून म्हणते, अरे काय पुन्हा पुन्हा तेच बोलतोय? कुल्फी किडनॅप झाली आहे. कुल्फी तुझा जीव की प्राण, तुझी मुलगी. जा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार कर. तुझी काय कामं असतील ती सगळी कामं मागं ठेव आणि सगळ्यात आधी पोलीस तक्रार कर. जा इथून. पण गौतम मान खाली घालतो आणि उर्मिला सुद्धा रडू लागते की गौतम असं का करतोय? सरकार म्हणते, अरे असं काय करतोय? असं का गप्प बसलाय? मान खाली घालून पाहतोय. तुझी मुलगी किडनॅप झाली ना, मग पोलीस तक्रार करायला नको का? मग तिला कोण शोधणार? कोण तिला घरी परत आणणार? जा लवकर, पोलीस तक्रार करू नये. जा लवकर असं म्हणून सरकार गौतमवर ओरडते. पण गौतमला आठवतं की सरकारने त्याला काय धमकी दिली होती. जर तू कुल्फी किडनॅप झालीची पोलीस तक्रार केली तर मी कुल्फीची अशी अवस्था करेल की तू तिला जन्माला का घातलं याचा तुला पश्चाताप येईल. आणि ही धमकी आठवून गौतम गप्प बसतो. उर्मिला सुद्धा त्याला म्हणते, गौतम तू असं का करतोय? चल ना आपण कुल्फी विरुद्ध पोलीस तक्रार करूया. तिला शोधून आणूया. चल माझ्याबरोबर. परंतु गौतम काहीच बोलत नाही. सखी ही गौतमचा हात पकडून त्याला आपल्याबरोबर नेऊ लागते. पण गौतम तिचा हात सोडवतो. त्यामुळे सखीला कळतच नाही की गौतम असं का करतोय. आणि इकडे कान्हा या गुंडांसमोर उभा असतो आणि हे गुंड कुल्फीच्या गळ्याला चाकू लावतात. कान्हा चिडून म्हणतो, कसं आहे ना मित्रा, मी तुला आता मित्रा म्हणतोय, पण कदाचित थोड्या वेळाने मी मित्रासुद्धा नाही म्हणणार. तिला सोडून द्या. आणि तिला एवढं जरी खर्चटलं ना तरी आज तुम्ही जिवंत तुमच्या घरी जाऊ शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. चला सोडा तिला. आणि कान्हा या गुंडांना म्हणतो, मी सांगितलेलं ऐकू येत नाहीये का? गुंड काहीच बोलत नाही. कान्हा म्हणतो, सोडून द्या, नाहीतर मी तुमची अशी अवस्था करेल ना की तुम्ही स्वतःला कधीच ओळखू शकणार नाही. कान्हा खूप चिडलेला असतो. तर हा लांब केसाचा गुंड हसू लागतो. बाकीचे 2 गुंड सुद्धा हसतात. तू आमची अवस्था करणार? कर कर, पाहूया तू करतो तरी काय. कान्हाला खूप राग येतो. कान्हा त्याची बॅग काढून ठेवतो. हे गुंड खूप चिडलेले असतात. पण कान्हा त्यांच्या अंगावर धावून जाणार इतक्यात हा दाढीवाला गुंड म्हणतो, ए चल जाग, आम्हाला काय मारामारी करण्याची इच्छा नाहीये. आणि हा गुंड चक्क कुल्फीला सोडून देतो. कुल्फी कान्हाजवळ येते. कान्हा तिला जवळ घेतो. कुल्फी खूप घाबरलेली असते. हे गुंड पुन्हा एकदा कान्हावर हसतात, गाडीत बसतात आणि तेथून निघून जातात. कान्हाला काही कळतच नाही की या गुंडांनी कुल्फीला एवढ्या सोप्यात कसं सोडलं. सहजासहजी सोडून दिलं. प्रतिकार केला नाही, काही भांडण मारामारी केली नाही. आणि कान्हा या गुंडांकडे पाहतच राहतो. हे गुंड गाडीत बसतात आणि तेथून निघून जातात. कान्हाला प्रश्न पडतो, हे सगळं घडलं तरी कसं आणि का घडलं? आणि इकडे सखी गौतमवर खूप चिडते आणि म्हणते, काका जर तुला कुल्फीसाठी पोलीस तक्रार करायची नसेल
तर ठीक आहे, पण कुल्फी आणि माझं सुद्धा काहीतरी नातं आहे आणि त्या नात्याने मी कुल्फीसाठी पोलीस तक्रार करेल. तुला माझ्याबरोबर यायचं असेल तर ठीक आहे, तुझ्यासोबत, आणि नसेल यायचं तरी ठीक आहे, तुझ्याशिवाय, असं म्हणून कुल्फी तेथून जाऊ लागते. आणि गौतम हा सरकारकडे पाहतो. सरकार खूप खुश होते आणि त्याला थम्स अप असा इशारा करते. आणि तेवढ्यात सखी ही घराच्या दरवाजावर पोहोचते आणि कुल्फी हातात फुगे घेऊन तेथे येते. कुल्फीच्या चेहऱ्यावर स्माईल असते. कुल्फीला पाहून सखीला जबर धक्काच बसतो आणि ती ओरडते, कुल्फी. आणि सगळेजण हे दरवाजाकडे पाहतात. चक्क कुल्फी घरी आलीये हे पाहून गौतम, उर्मिला यांना खूप आनंद होतो. कुल्फी आणि सखी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. कुल्फीला सखी विचारते, बाळा तुला कुठे लागलं तर नाही ना? कुल्फी नाही म्हणते. गौतम पुढे येतो. गौतम सुद्धा कुल्फीला विचारतो, तुला काय लागलं तर नाही ना? तुला काय झालं तर नाही ना? कुल्फी नाही म्हणते आणि आपल्या बाबाला घट्ट मिठी मारते. गौतमच्याही डोळ्यात पाणी असतं, उर्मिलाच्या डोळ्यात पाणी असतं. हे दोघे खूप इमोशनल झालेले असतात. सखीलाही आनंद झालेला असतो. आणि तेवढ्यात कान्हा घरात येतो. कान्हाला पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. कान्हानेच कुल्फीला घरी परत आणलंय हे सगळ्यांना समजतं. आणि मग सगळेजण कान्हाकडे प्रश्नवाचक नजरेने पाहू लागतात. सखी कान्हाला विचारते, कान्हा कुल्फी तुला कुठे सापडली? कान्हा काही बोलणार इतक्यात कुल्फी सांगते, सापडली नाही तर कान्हा दादानेच मला वाचवलं. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि मग कुल्फी झालेला सगळा प्रकार सांगते की मी आपल्या घराबाहेर स्कूल बसची वाट पाहत होते, तेव्हा एक गाडी तेथे आली. गुंडांनी मला किडनॅप केलं आणि मला घेऊन जात होते, पण कान्हा दादाने आमचा पाठलाग केला आणि आम्हाला वाचवलं. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि गौतम हात जोडून कान्हाचे आभार मानतो. कान्हा खूप खूप धन्यवाद, आज तू माझ्या मुलीचा जीव वाचवला, म्हणजे माझा जीव वाचवला. कान्हा म्हणतो, काय काका, आभार मानण्याची गरज नाहीये. तर सखी म्हणते, हो कान्हा, आज खरंच तू खूप मोठं काम केलंय. तू स्वतःच्या जीवाची न पर्वा करता कुल्फीचा जीव वाचवला. खरंच खूप खूप थँक्यू. आणि तेवढ्यात सरकार टाळ्या वाजवत पुढे येते आणि म्हणते, गुड जॉब कान्हा, खरंच खूप भारी काम केलंय तू. कुल्फीचा जीव वाचवला, तिला गुंडांपासून वाचवलं. पण मला एक प्रश्न पडलाय, असं म्हणून सरकार कान्हाला प्रश्न विचारते, तुला कसं का कळलं की कुल्फी किडनॅप झालीये? आणि ठीक आहे, तुला कळलं की कुल्फी किडनॅप झालीये, मग ते गुंड तिला कोठे घेऊन जात आहे हे तुला कसं कळलं? आणि त्याच वेळेस तू तेथे कसं काय पोहोचला? हे सगळं थोडं विचित्रच वाटतंय की नाही? आणि सरकारचे हे सगळे प्रश्न कान्हा आणि घरातील सगळ्यांना टेन्शन देऊन जातात. गौतम, सखी, उर्मिला यांना सुद्धा प्रश्न पडतो की कान्हा बरोबर त्याच ठिकाणी कसा पोहोचला ते. तर कान्हा एकदम शांतपणे सांगतो, सरकार, याला आहे ना साईबाबांची कृपाच म्हणावी लागेल. खरंच साईबाबांनीच माझ्यावर कृपा केली. आता तुम्हाला खरं सांगायचं तर मी आता ऑफिसला जायला निघालेलो होतो. नेहमीप्रमाणे मी माझ्या बाईकने जात होतो आणि अचानक माझी बाईक बंद पडली. मला वाटलं काय झालं बाबा, चेक करूया. मी गाडीवरून खाली उतरलो, चेक केलं तर स्पार्क प्लग निघालेला होता. मग मी स्पार्क प्लग बसवला आणि गाडी मग सुरू झाली. आणि तेवढ्यात माझ्या बाजूने एक व्हॅन गेली. त्यात एक लहान मुलीच्या ओरडण्याचा आवाज मला आला, वाचवा वाचवा. आणि मग मला वाटलं नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी त्या व्हॅनच्या मागे मागे गेलो आणि मग थोडं पुढे जाऊन पाहतो तो काय, तर आपली कुल्फी आहे. मग मी त्या व्हॅनचा पाठलाग केला आणि मग कुल्फीने काय झालं ते तुम्हाला सगळं सांगितलंय. सरकार ही गोष्ट खूप शांतपणे ऐकत असते. सगळे ही गोष्ट ऐकतात. सगळ्यांना कान्हाची ही गोष्ट पटते आणि गौतम पुन्हा एकदा कान्हासमोर हात जोडून त्याला थँक्यू म्हणतो, आज तू माझ्यावर खूप उपकार केले आहेत. सखी सुद्धा कान्हाला थँक्यू म्हणते. कान्हा म्हणतो, मला थँक्यू म्हणण्याची गरज नाहीये, ही घ्या कुल्फीची बॅग, ती खूप घाबरली आहे, तिला खायला प्यायला द्या, फ्रेश व्हायला सांगा, तिला बरं वाटेल. असं म्हणून तो सगळ्यांना जायला सांगतो. उर्मिला, सखी आणि गौतम कुल्फीला घेऊन तेथून जातात. आणि मग सरकार कान्हाजवळ येते आणि विचारते, झालं कुल्फीला वाचून? कान्हा म्हणतो हो. सरकार म्हणते मग निघ. कान्हा रूमकडे जाऊ लागतो तर सरकार म्हणते ऑफिसला निघ. आणि सरकारच तेथून जाते. कान्हा विचार करतो, सरकार तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की आता मी जे काही सांगितलं ते सगळं खोटं होतं, परंतु तुम्ही कुल्फीला किडनॅप केलंय त्याचं कारण मला समजत नाहीये. तुम्ही कुल्फीला का किडनॅप केलं आणि मग त्यानंतर तुमच्या गुंडांनी तिला इतक्या सहजासहजी का सोडून दिलं? त्यांनी काही प्रतिकार केला नाही, काही मारामारी केली नाही. तुमच्या मनात नेमकं चाललंय तरी काय तेच मला कळत नाहीये. पण लवकरच मी हे सत्य शोधून काढणारच, असा विचार कान्हा करतो. कान्हाला आठवतं की काल जेव्हा तो सरकारच्या रूम बाहेर होता
तेव्हा सरकारने आपल्या गुंडाला कॉल केला होता आणि हा गुंड विचारतो, हा बोला सरकार. सरकार त्याला सांगते, तुला मी कुल्फीचा फोटो पाठवलाय, आधीच मी तुला कुल्फीच्या स्कूल ग्रुपमध्ये ॲड केलंय, तेव्हा त्या उर्मिलाला कॉल करायचा. उद्या कुल्फीची स्कूल बस येणार नाहीये, पण त्या बावट उर्मिलाला काही माहीत नसतं. त्या उर्मिलाला सांगायचं की तू कुल्फीचा स्कूल बस ड्रायव्हर आहे आणि तिला घ्यायला आलाय, आणि मग कुल्फीला उचलायचं आणि तिला टॉर्चर करायचं. आणि हे सगळं कान्हाने ऐकलेलं असतं की सरकारने चक्क आपल्या गुंडांना कुल्फीला किडनॅप करायला सांगितलंय, त्यामुळेच तो या गुंडांच्या मागे गेला होता. पण कान्हाला कळतच नाही की सरकारने हे सगळं का केलं, त्यांनी कुल्फीला का किडनॅप केलं असेल, आणि किडनॅप केल्यानंतर तिला इतक्या सोप्यात, इतक्या सहजासहजी का सोडून दिलं असेल. रात्र होते आणि सखी ही कुल्फीच्या रूममध्ये येते. झालेल्या प्रकारामुळे कुल्फी खूप घाबरलेली असते. सखी तिच्यासाठी सफरचंद घेऊन येते आणि या चाकूने सफरचंद कापू लागते. पण हा चाकू पाहून कुल्फीला आठवतं की त्या गुंडाने तिच्या मानेजवळ असा चाकू पकडला होता. त्यामुळे हा सखीच्या हातातला चाकू पाहून कुल्फी खूप घाबरते आणि म्हणते, नको नको, ती सुरी दूर ठेव, ती सुरी दूर ठेव, असं म्हणून कुल्फी सखीपासून दूर पळून जाते. सखीला आश्चर्यच वाटतं आणि सखी विचारते, काय झालं कुल्फी? कुल्फी म्हणते, ती सुरी माझ्यापासून दूर ठेव, मला खूप भीती वाटतेय, मला खूप भीती वाटतेय. सखी ही सुरी आणि ही प्लेट बाजूला ठेवून देते. ती कुल्फीजवळ येते आणि म्हणते, बाळा काय झालंय, तू एवढी का घाबरतीये? कुल्फी सांगते, आज त्या गुंडाने असा चाकू माझ्या मांडीजवळ ठेवला होता, मला तेच आठवलं आणि मला खूप भीती वाटतेय. सखीला काळजी वाटते आणि सखी ही कुल्फीला शांत करते. म्हणते, बाळा बस येथे, नको काळजी करू, मी आहे ना तुझ्याजवळ, तुला काही नाही होणार. परंतु कुल्फी आणखीनच घाबरते आणि बेडकडे पळून जाते. सखी तिच्या मागे मागे येते आणि विचारते, काय झालं बाळा, तू एवढी का घाबरली आहे? तर कुल्फी सांगते, मला पुन्हा पुन्हा तेच आठवतंय, त्या गुंडांनी मला किडनॅप केलं होतं, माझ्या गळ्याला इतका मोठा सुरा लावला होता, मला खूप भीती वाटतेय. तेव्हा सखी कुल्फीला समजावून सांगते, मी आहे ना तुझ्याजवळ, तू काळजी करू नको. कुल्फी सखीला विचारते, पण तू नेहमी माझ्याबरोबर राहशील ना? सखी सांगते, हो बाळा, मी नेहमी तुझ्याबरोबर राहील, तू घाबरू नकोस, तुला काहीच होणार नाही. तेव्हा कुठे कुल्फीला बरं वाटतं. आणि मग इकडे कान्हा आपल्या बंगल्यावर आलेला असतो कबीर किर्लोस्करच्या घरी. तो किरण आणि माला आज दिवसभरात काय काय घडलं, सरकारने चक्क कुल्फीला किडनॅप केलं होतं, हे सगळं सत्य सांगतो. आणि तो विचार करतो, पण सरकारने असं का केलं असेल, त्यांनी कुल्फीला का किडनॅप केलं असेल आणि इतक्या सहजासहजी का सोडून दिलं असेल, तेच मला कळत नाहीये. काहीच बोलत नाही. तर किरण म्हणतो, अरे ती सरकार आहे, सरकार, ती काही पण करू शकते. सरकार काय करेल ना, याचा नेम लावणं खूप अशक्य आहे. पूर्णपणे मूर्ख बाई आहे ती, एक नंबरची घाणेडी, काहीही करू शकते. पण कान्हा, आज एक मित्र म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतोय. खरंच तू कुल्फीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास. खरंच तू खूप ग्रेट आहेस. आणि तेवढ्यात म्हणते, खरंय तुझं किरण, एक मित्र म्हणून हा खूप ग्रेट आहे, पण त्याला स्वतःच्या कुटुंबाची काळजी आहे का? हे ऐकून कान्हा विचारतो, काय झालं? तर म्हणते, आजकाल आहे ना तुझंही खूपच वाढत चाललंय. ते कामत कुटुंब, ती सखी, ती कुल्फी, ते गौतम काका, आणि स्वतःच्या कुटुंबाचं काय? एक मुलगा म्हणून तू तुझं कर्तव्य पूर्ण करतोय का? कान्हा विचारतो, काय झालं तर त्याला सांगते, जेव्हापासून तू ती साडी आणून दिली ना अपर्णाला, तेव्हापासून तिचं वागणं बोलणं बदललंय. ती खूप घाबरलेली असते, खूप अस्वस्थ असते. आईला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा तुझ्याकडे वेळ आहे का? आधी ती जबाबदारी पूर्ण कर आणि मग बाकीचा विचार कर. आणि कान्हाला सुद्धा हे पटतं. दुसरीकडे सरकारला आठवतं की जेव्हा तिने आपल्या गुंडाला सांगितलं होतं की कुल्फीला किडनॅप करायचं, तेव्हा कान्हा हे सगळं ऐकत होता आणि कान्हा तेथून जातो. पण त्याच्या बुटाचा आवाज सरकारला येतो. सरकार कान्हाला तर पाहत नाही, पण नक्कीच येथे कुणीतरी होतं, कुणीतरी माझं बोलणं ऐकलंय हे सरकारला समजतं. आणि सरकार ही चक्क कान्हाच्या परफ्यूमचा वास घेते आणि तिच्या लक्षात येतं, हा तर कान्हाच्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स आहे. याचा अर्थ कान्हा येथे होता आणि कान्हाने हे सगळं ऐकलंय. त्यामुळे सरकार ही चिडण्याऐवजी चांगलीच खुश होते आणि म्हणते, वा रे वा कान्हा, म्हणजे तू आता ठरवलंय की तुला हिरो बनायचंय, कुल्फीला वाचवायचं आणि सगळ्यांच्या नजरेत हिरो बनायचं. पण तू या सरकारला अजून पूर्ण ओळखलं नाहीये. सरकारला ओळखायला तुला 7 जन्म लागतील, 7 जन्म कान्हा. आणि इतका साधा भोळा प्लॅन सरकार बनवत नाही. सरकारच्या प्लॅनमध्ये काहीतरी ट्विस्ट तर पाहिजेच ना.
ठीक आहे, तुला जे करायचं ते कर, तुला त्या कुल्फीला वाचून सगळ्यांच्या नजरेत हिरो बनायचं आहे ना, बन, मी तुला हिरो बनवू देते. असं म्हणून सरकार आपल्या गुंडाला कॉल करते आणि सांगते, मी तुम्हाला कुल्फीचा फोटो पाठवला आहे, पण कुल्फीला ज्या माणसासमोर सोडायचं आहे त्या माणसाचा फोटो मी तुला पाठवते. हा गुंड हो म्हणतो आणि सरकार कान्हाचा फोटो या गुंडाला पाठवून देते. म्हणजे हा सगळा सरकारचा प्लॅन होता. सरकारला समजलं होतं की कान्हाने आपलं बोलणं ऐकलंय आणि मग कान्हा या गुंडांची धुलाई करणार आणि कुल्फीला वाचवणार. त्यापेक्षा धुलाई कशाला असा विचार करून सरकारनेच या गुंडांना सांगितलं होतं की कान्हासमोर त्या मुलीला सोडून द्या. त्यामुळे गुंडांनी कोणताही प्रतिकार न करता, कोणतीही मारामारी न करता कुल्फीला सोडून दिलं होतं. सरकारला हे सगळं आठवतं आणि सरकार चांगलीच खुश होते आणि म्हणते, आज आहे ना, मी एकाच बाणात 2 निशाणे केले आहेत. पहिलं तर गौतमच्या मनात भीती बसली. आता यानंतर तो पुन्हा कधीच माझ्या विरोधात जाण्याची हिम्मत करणार नाही. आणि दुसरं म्हणजे कान्हाने त्या सखीसमोर पुन्हा एकदा आपली किंमत वाढवली आहे आणि याचा फायदा मला आज ना उद्या होणारच आहे. मग या कान्हाच्या म्हणण्यावरूनच ती सखी संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करेल. असा विचार करून सरकार खूप खुश होते, तिला आनंद होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. सरकारने एक वेगळाच प्लॅन तयार केला. सरकारसुद्धा काही साधी भोळी नाहीये. कान्हा आपला प्लॅन बनवतोय, पण सरकारसुद्धा त्याला चांगली टफ फाईट देईल एवढं मात्र नक्की. कारण ज्या दिवशी कान्हाचं खरं रूप सरकारसमोर येईल त्या दिवशी सरकार आणि कान्हामध्ये समोरासमोरची मारामारी सुरू होईल आणि त्यात कोण एकमेकांना भारी पडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर या दोघी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर एकत्र येणार आणि या दोघींमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची सुरू होईल. पण आता सरकारला सगळ्या जुन्या गोष्टी आठवलेल्या असतील आणि सरकारला आठवलेलं असेल की ही राजलक्ष्मी किर्लोस्कर तीच आहे जिच्या मुलाचा देवदत्त किर्लोस्करचा खून मी केला होता. आणि मग राजलक्ष्मीला सरकार आठवण करून देईल. तुम्हाला तर माहिती आहे, मला हत्यारांनी खेळायला खूप आवडतं. त्या हत्यारांचा वापर मी तुमच्या कुटुंबाबरोबर सुद्धा केलाय. असं म्हणून ती चक्क राजलक्ष्मीला आठवण करून देईल की मी तुझ्या मुलाचा देवदत्त किर्लोस्करचा खून केला होता. त्यामुळे आजीला जबर धक्काच बसेल. ती खूप अस्वस्थ होईल. कितीही नाही म्हटलं तरी आजीचं वय झालंय आणि सरकार आपल्या बोलण्यातूनच तिच्यावर भारी पडतीये. त्यामुळे आजी खूप घाबरणार, तिला धक्काच बसेल. पण जेव्हा हे कान्हाला कळेल ना, तेव्हा कान्हा सरकारची चांगली जिरवणार एवढं मात्र नक्की. आणि यापेक्षा मोठा ट्विस्ट पुढील एपिसोडमध्ये येणार आहे आणि तो म्हणजे की आपला कबीर किर्लोस्कर म्हणजे कान्हा हा आपल्या आईला अपर्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला असेल. जेव्हापासून कान्हाने अपर्णाला ती साडी गिफ्ट केली आहे तेव्हापासून ती खूप अस्वस्थ आहे आणि माने सांगितल्याप्रमाणे तो आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेला असेल. पण जेव्हा अपर्णा ही डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर येईल आणि थोड्या वेळासाठी कबीर म्हणजेच कान्हा हा डॉक्टरच्या केबिनमध्ये असेल, तेवढ्यात अपर्णा आणि सखी या दोघींची भेट होणार आणि अपर्णा खूप अस्वस्थ असेल, घाबरलेली असेल. सखीला तिची काळजी वाटणार आणि सखी तिला विचारेल, काय झालंय तुम्हाला, तुमच्याबरोबर कोण आलंय? आणि अपर्णा सांगेल, माझ्याबरोबर कान्हा आलाय. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसणार आणि त्याच वेळेस कान्हा म्हणजेच कबीर डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडेल आणि तो सखी समोर जाणार. इतक्यात त्याला दिसेल, अरे येथे तर सखी आहे आणि ती आपल्या आईबरोबर उभी आहे. त्यामुळे कान्हा हा लगेच मागे सरकून जाईल आणि मग सखी आणि कान्हा या दोघांची भेट होते की नाही? आता तर सखी आणि अपर्णाची भेट झाली आहे. अपर्णाने सखीला सांगितलंय, मी कान्हाबरोबर आली आहे. पण कान्हा नावाची खूप माणसं या जगात असतील, मुंबई शहरात असतील, त्यामुळे यांचा कान्हा आणि माझा कान्हा एकच आहे अशी शंका तर सखीला येईल, परंतु तिला जास्त काही संशय येणार नाही एवढं मात्र नक्की. पण आता सखी आणि कान्हा या दोघांची भेट लवकरच होऊ शकते आणि जर अपर्णाने कान्हाबद्दल अजून काही सखीला सांगितलं तर मात्र कान्हाचं सत्य सखीसमोर येऊ शकतं आणि कदाचित अपर्णा हा तोच दुवा असेल जो सखी आणि कान्हाला एकत्र आणू शकतो. सखी आणि कान्हाचं सत्य एकमेकांना कळू शकतं.
फ्रेंड्स, लपंडाव ही मालिका आता दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. कान्हा दोन आयुष्य जगतोय, एक कान्हा महाडिक आणि दुसरं कबीर किर्लोस्कर. आणि आता सरकारसमोर राजलक्ष्मी सुद्धा आली आहे. त्यामुळे लवकरच कान्हाचं सत्य की कान्हा हा किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक आहे, तो कबीर किर्लोस्कर आहे आणि तो कान्हा महाडिक नाहीये, हे सत्य सरकार आणि सखी समोर येऊ शकतं. आणि मग त्यानंतर या मालिकेत खूप मोठा धमाका होईल. मालिकेतलं पाहण्याची मजा आणखीनच वाढेल यात शंका नाहीये. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? कान्हा हाच कबीर किर्लोस्कर आहे हे सत्य सखीला कळेल का? हे सत्य सरकारला कळेल का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव ही मालिका तुम्हाला आवडते का? ती सुद्धा कमेंट करा. लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.